नमस्कार, मी अँकर मोहिनी की बातों में या प्रॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर नीता गावले. या एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि स्त्रीची शक्ती, स्त्रीचा जागर या कशा घडवतात हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार मोहिनी. मॅडम, तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, पण या सगळ्याचा प्रवास हा कुठून सुरू झाला आणि किती वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात काम करताय? तर मोहिनी, मी माझं MBBS BJ मेडिकल कॉलेज मधून 1996 मध्ये ऍडमिशन घेतली आणि त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी हे KEM हॉस्पिटल मुंबई, दॅट इज वन ऑफ द प्रेस्टिजियस मेडिकल कॉलेजेस इन इंडिया. तिथून मी 2007 ला पास आउट झाले आणि मग तेव्हापासून गेली 18 वर्ष मी स्त्रीरोग तज्ञ म्हणून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते. अरे वा, क्या बात आहे. आणि स्त्रियांच्या म्हणजे जितकी स्त्री सुंदर आहे दिसायला, तितकेच तिचे प्रॉब्लेमही खूप आहेत. मग त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही काम करता आहे. मग PCOD हा खूप महत्वाची गोष्ट आहे स्त्रियांमध्ये. PCOD आणि PCOS या दोघांमधला काय फरक आहे? तसं बघायला गेलं तर ऍक्च्युली PCOD आणि PCOS एकच आहे. आधी त्याला PCOD म्हणायचे. PCOD म्हणजे काय की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि PCOS म्हणजे काय की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. हा PCOS हा खरा शब्द आहे की जो आजकाल आम्ही वापरतो. PCOD आधी वापरले जायचे, पण दोन्ही एकच आहेत. म्हणजे दोघांमधले कारण आणि सेम आहे, म्हणजे एकाच प्रॉब्लेमला वेगवेगळी नावं आहेत की जी आजकाल PCOS हाच शब्द जास्त वापरला जातो. आजकाल वाढत्या मोठ्या या प्रमाणावर तरुणांमध्ये या आजाराचं लक्षण जास्त दिसून येतं, तर त्याचं मुख्यतः कारण काय आहे? खरं बघायला गेलं ना की आजकाल बदलती ही जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे खूप जंक फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय. प्रोसेस फूड इतकं खाल्लं जातं, पिझ्झा, बर्गर किंवा वेगवेगळे सॉसेस, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आणि त्याच्याबरोबरच लॅक ऑफ एक्सरसाइज आणि वाढता तणाव ही PCODची मुख्य कारणं आहेत. आणि ही नवीन जनरेशन या सगळ्यांना बळी पडते आणि म्हणूनच त्यांना PCODचं प्रमाण जास्त झालंय. आणि काही असं की मीडिया किंवा मोबाईल जास्त बघणं या गोष्टीशी काही समतोल आहे का त्याचा? ऍक्च्युली म्हणजे मोबाईल जास्त बघणं म्हणजे काय की बेसिकली डायरेक्टली मोबाईल जास्त बघणं याच्याशी जरी ते संबंधित नसेल तरी तुमचं जे मोबिलिटी किंवा तुमचे जे एक्सरसाइज हे प्रमाण कमी आहे आणि स्ट्रेस वाढतोय. त्याच्यामुळे मग म्हणजे तुमच्या आंतरिक तुम्ही जे त्याला महत्व दिलं पाहिजे हेल्थला ते दिलं जात नाहीये आणि मग त्याच्यामध्ये स्ट्रेस येतं, सगळ्याच लॅक ऑफ एक्सरसाइज, त्यामुळे तो PCOD जास्त होत आहे आजकाल. नक्कीच. आणि PCOD PCOS ची सुरुवातीची लक्षणं काय असतात? ओके, तर बेसिकली हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर त्याला म्हटलं जातं. तर त्याची लक्षणं म्हणजे काय की पिरियड इरेग्युलर होणं, लठ्ठपणा येणं, त्याच्यानंतर ऍक्ने, पिंपल्स वाढणं, त्याच्यानंतर जी केसांची लव आहे, जो मेल पॅटर्न असतो तो हर्स्युटिझम म्हणतात त्याला, ते वाढणं. बऱ्याच महिलांना इथे केस येतात. त्यानंतर इथले केस जातात, म्हणजे जो मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणतात, इथले केस जातात. त्याच्यानंतर आपली स्किन काळी पडायला लागते. टिपिकली पोटाचं फॅट म्हणजे टायर ओबेसिटी व्हायला लागते. ही त्याची मेन कारणं आहेत. आणि मूड स्विंग्स पण खूप व्हायला लागतात. हे पण त्याची मेन लक्षणं आहेत, नॉट कारणं, लक्षणं आहेत. मॅम, PCOD हे आफ्टर प्रेग्नन्सी नंतर जास्त उद्भवतो की मुलींना पिरियड्स यायला सुरुवात होते तेव्हापासून हा त्रास जास्त होतो? ऍक्च्युली PCOD हा सगळ्या एज ग्रुपमध्ये असतो, पण त्याची सुरुवात ऑब्व्हियसली लहानपणी, म्हणजे साधारणपणे 15-16 वर्षाच्या मुलींमध्ये दिसायला लागतं. पण त्याची म्हणजे त्याच्यासाठी होणारी त्याची जी कारणं आहेत ती ऑब्व्हियसली लहानपणापासून तुम्ही त्यांना जंक फूड खूप देता, त्यांना प्रोसेस फूडचं एक्सपोजर असतं. जर ते मुलं एक्सरसाइज करत नसतील तर ते त्या मुलींमध्ये मग तरुण अडोलसन्स मध्येच त्याची चेंजेस दिसायला लागतात. मग त्या मुलींमध्ये लठ्ठपणा यायला लागतो, पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागतात आणि मग तेच पुढे आता या अडोलसंट मध्ये ही जास्त कारणं असतात. म्हणजे आमच्याकडे मुली येतात तेव्हा लठ्ठ झालेल्या असतात, पिरियड 6-6 महिने 1-1 वर्ष येत नाही. मग जेव्हा त्यांचं लग्न होतं मग त्यांना प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. मग तेच पुढे गेले की त्यांना डायबिटीस होतो मिडल एज मध्ये आणि पुढे जाऊन लिटरली कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण पण वाढलंय. हे इनडायरेक्टली
म्हणजे तसं डायरेक्टली पीसीओएस ची रिलेटेड असू शकतं, कारण याच्यामध्ये हॉर्मोन इतका इम्बॅलन्स झालेला असतो आणि इस्ट्रोजन हॉर्मोन हा, वाढतो, हा. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना कॅन्सर होतो. Cancer. म्हणजे पीसीओडी हा पूर्ण तुमच्या हम्म. लाईफ टाईम सोबत राहू शकतो जर तुम्ही त्याच्यावर उपाय नाही केले तर. असं म्हणजे स्त्रीला जर त्याचा त्रास असेल एखाद्या स्त्रीला तर तो हम्म. त्याच्या अगदी शेवटपर्यंत शेवटपर्यंत तिच्यासोबत राहू असू शकतो. राहू म्हणजे शकतो. ते म्हणजे तुम्ही लाईफ शक्यता नाकारता येत नाही. येस येस नक्कीच असं ओके. आहे. तर खूप सुंदर अशी माहिती तुम्ही देता आहेत आम्हाला. खूप म्हणजे या गोष्टी खूप कामात येणार आहेत. महत्वाचं आहे. पण पीसीओडी हा जो त्रास आहे किंवा पीसीओएस ज्याला आपण तुम्ही म्हटलं की आता त्याला हे नाव देण्यात येईल. मग हा वंश परंपरा असू शकतो का? हा ओके. तर कसं आहे, जसं मी आधी म्हटलं, पीसीओएस हा मेनली लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुमची लाईफस्टाईल खराब असेल तर तो तुम्हाला व्हायची शक्यता असते, पण त्याला थोडं जेनेटिक कॉम्पोनंट पण आहे. असं नाही की ते पूर्णपणे लाईफस्टाईल. जर तुमच्या आईला पीसीओएस असेल तर येस, मुलींना पण तो व्हायची शक्यता असते जर तिने लाईफस्टाईल हेल्दी ठेवली नाही तर. येस, म्हणजे आईकडून मुलीकडे येण्याची येऊ शक्यता शकतो. आहे. अगदी हो 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 असं पण आहे. त्याच्यावर मग त्यांनी तशी प्रॉपर काळजी जर हा. आईला असेल तर आईने नक्कीच मुलीसाठी ती प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आणि तिचं लाईफस्टाईल लहानपणापासून हेल्दी ठेवायला आणि पाहिजे. ज्यावेळेस त्या जर आईला असेल आणि तिच्याच मुलीला जर पिरियड यायला सुरुवात झाली, हा, मग ती अनरेग्युलर असेल किंवा हा. त्यात काही प्रॉब्लेम्स असेल, पेन होत असेल, तर मग त्याचे लक्षणं ते समजूनच त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवे. हा, बेसिकली काय आहे की आईला माहिती आहे की आपल्याला पीसीओएस आहे आणि आता मुलीलाही व्हायची शक्यता आहे. तर त्या मुलीच्या जन्मापासून म्हणजे तिचं जे खाणं आहे ते हेल्दी ठेवणं, उगीच अननेसेसरी जंक फूड घरात न आणणं, जी बिस्किट मैद्याचे पदार्थ दिले जातात, आजकाल पिझ्झा, बर्गर, केक काही वर्षातनं एकदा बनवला जायचा. आजकाल ही मुलं खूप प्रत्येकाच्या बर्थडे पार्टीला केक खातात, कुरकुरे असतात, पॅक फूड असतं. हे सगळं आईनी कटाक्षाने बंद केलं पाहिजे किंवा तिचं एक्सपोजर कमी केलं तर मग तिचं न्यूट्रिशन, तिला हेल्दी न्यूट्रिशनला एक्सपोज केलं की तर त्या मुलीला आणि पीसीओडी व्हायचं रिस्क कमी होईल. आणि तिला एक्सरसाइजची आवड लावणं, कंपल्सरी तिला रोज खेळायला पाठवणं, कुठला तरी स्पोर्ट्स जॉईन करणं, हे खूप महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे हे करणं किती गरजेचं आहे? खूपच गरजेचं आहे. म्हणजे मग तिला पुढे जाऊन तो पीसीओडी तिचा असेल समजा अनुवंशिक तर तो कंट्रोल राहू शकतो आणि त्याचं तिला लक्षणं येणार नाही. मे बी ते तिथल्या तिथे स्टॉप होऊ शकतो. खूप संपूर्ण अशी अगदी म्हणजे खूप बेस्ट अशी माहिती आहे की जी आईपर्यंत सीमित होती, तर आईला आता वाटतं की नाही मी माझ्या मुलीलाही आता त्या गोष्टीपासून दूर ठेवू शकते. अर्थात त्याचं उदाहरणही खूप आहेत. हो, खूप आहे. मॅडम, पीसीओडी या प्रकरणात आहारात काय बदल करायला हवे किंवा काय आहार घ्यायला हवा? ओके. तर जसं मी सांगितलं की पीसीओडी हा मेनली लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि फूड मधलं जे बॅड एक्सपोजर आजकाल होतंय त्यामुळे हा मेनली दिसतो. तर बदल म्हणजे काय की आजकाल मैद्याचे पदार्थ खूप खाल्ले जातात. बेकरी प्रोडक्ट म्हणजे ब्रेड आहे, बिस्किट आहे, खारी, टोस्ट, पिझ्झा, बर्गर, सँडविचेस, कंटिन्युअस, बन मस्का किती फेमस झालाय आजकाल. तर ते हे सगळं तुम्ही कंट्रोल म्हणजे कमी करायला पाहिजे. त्यानंतर पॅक फूड जे प्रोसेस फूड असतं. आता एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आपण समजा टोमॅटो आणले आणि टोमॅटो फ्रीज मध्ये आपण जर 1 महिना ठेवले तर 1 महिन्यानी ते आपण खाऊ नाही शकत. पण त्याच टोमॅटोचा बनवलेला सॉस आपण खातो महिने म्हणजे तो पॅक, म्हणजे किती प्रिझर्वेटिव्ह असतील त्याच्यामध्ये. तर हे जे पॅक फूड आहे, सॉसेस, मेयोनीज, हे सॉस खूप वाढलंय, हे सगळं बंद करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पीसीओएस वर थोडंसं नियंत्रण ठेवू शकता, कारण हे प्रोसेस फूडमुळेच हे एक्सपोजर जास्त झालं आहे. आणि ऑफकोर्स एक्सरसाइजचा पण पार्ट येणार आहे. मग काय खायचं त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की तुम्ही मुलांना बदाम, अक्रोड हे द्यायला पाहिजे, फ्रुट्स द्यायला पाहिजे भरपूर. त्याच्यानंतर प्रोटीनचे पदार्थ द्यायला पाहिजे, घरात बनवलेलं पनीर म्हणा, जे किंवा सोयाबीन आहे, हे प्रोटीन. दही आहे, दही रोज खाल्लं पाहिजे कारण त्याच्यात प्रोबायोटिक असतात. गट हेल्थ पण बिघडलेली असते पीसीओएस मध्ये, त्यामुळे दही रोज मुलांना दिलं पाहिजे आणि सगळे व्हेजिटेबल्स, फ्रुट्स त्यांनी नक्की खाल्ले पाहिजे. म्हणजे तुम्हाला पीसीओएस वर थोडंसं कंट्रोल करता येईल. आताच मॅडम तुम्ही बोलता बोलता गठेल हा शब्द बोलला, त्याच्याबद्दल आम्हाला सांग. गठेल म्हणजे काय? गट हेल्थ म्हणजे कसं असतं, आता आपलं जे आता सगळ्या प्रत्येक अवयवाला आपल्या जे पुरवले जातात विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, हे सगळं ते कुठून जातात? आपण जे खातो ते आपल्या गट मधनं म्हणजे इंटेस्टाईन मधनं शोषून ते सगळीकडे जातं.
मग जर तुमचं गट हेल्दी असेल आणि तर ते तुमचं ऑब्झॉर्प्शन, आता तुम्ही घेता हिरव्या भाज्या खाता, व्हिटॅमिन सी वाले फ्रुट्स खाता, हिरव्या भाज्यांमधलं आयर्न तुमचं जाणं हिमोग्लोबिन बनण्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर मोसंबी संत्री मधलं व्हिटॅमिन सी तिकडे जाणं गरजेचं आहे. हे सगळं गट हेल्थवर अवलंबून असतं तुमचं. मग आता गट हेल्थ कशी चांगली राहते, एक तर तुम्ही हाय फायबर डाएट घेतलं पाहिजे. हाय फायबर डाएट मध्ये सगळे फ्रुट्स, होल फ्रुट्स येतात, व्हेजिटेबल्स येतात, सॅलड, काकडी, गाजर, टोमॅटो भरपूर खाल्लं पाहिजे. त्यानंतर आम्ही आजकाल सांगतो की शिया सीड्स खूप अवेलेबल असतात, तर भिजवलेले शिया सीड्स तुम्ही रोज खाऊ शकता दह्यामध्ये टाकून. भिजवलेले वेगवेगळे सीड्स येतात आजकाल, जे काही आहे ते पण सीड्स तुम्ही भिजवून खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दही, ज्याच्यामध्ये प्रोबायोटिक असतं, लॅक्टोबॅसिल आहे, तर ते तुम्ही रोज खायला पाहिजे. म्हणजे तुमची गट हेल्थ चांगली राहते आणि इनडायरेक्टली मग ते तुमची स्किन चांगली राहणं आणि सगळे अवयव चांगले राहण्याला मदत होते. आणि दहीमुळे हेअर पण छान, हेअर चांगले होतात, प्रोटीन पण Main असतं म्हणजे, त्याच्यामध्ये. मग दही खरंच आहे, म्हणून दही तर सगळ्यांनीच रोज खायला पाहिजे, असं आहे. Yes. मॅम, एक अजून प्रश्न आहे की पीसीओडी यामध्ये औषधोपचार किंवा घरगुती जे उपचार आहेत, तर त्यापैकी सांगा ना आम्हाला की काय आहे. ओके, तर बेसिकली इट इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. त्यामुळे त्याची मेन ट्रीटमेंट जेव्हा आमच्याकडे येतात वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला पीसीओडीची लक्षणं घेऊन, तर मेन त्यांना सांगतो की जोपर्यंत तुम्ही त्याचं मूळ कारण वर लक्ष देणार नाही, लाईफस्टाईलवर म्हणजे डाएट सुधारणार नाही, एक्सरसाइज चालू करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला मेडिसिनचा इफेक्ट तात्पुरता होईल, पण तुमचं मूळ कारण जर असेल तर बॅक टू तुम्हाला नॉर्मल सगळी लक्षणं येतील. मग आता मेडिसिन कधी उपयोगी येतात, आता समजा एखादी अडोलसंट मुलगी आली आहे, तर आमच्याकडे तिला खूप इरेग्युलर पिरियड आहेत, तर थोडेफार आम्ही हॉर्मोन हे देऊ शकतो, पण बेसिकली आम्ही रिकमेंड करतो की तू तुझं डाएट आणि एक्सरसाइज हे कर. पण जर तिला खूप ऍक्ने असतील, खूप तिला इथे केसांची लव वाढली असेल, तर मात्र मेडिसिनचा उपयोग होतो. जसं याच्यासाठी आम्ही काही लेझर थेरपी डर्मॅटॉलॉजिस्ट कडे पाठवतो की त्यांच्याकडे हे लेझर अवेलेबल असतात, त्यामुळे ते शी कॅन गेट रीड ऑफ दोज हेअर, कारण ते ऑब्व्हियसली तिच्यासाठी ते मानसिक पण हे असतं म्हणून, किंवा ऍक्नेसाठी तात्पुरती मेडिसिन आपण देऊ शकतो. किंवा पुढे जाऊन जर तिला मूल राहायला प्रॉब्लेम येत असेल, कारण याच्यामध्ये बेसिकली एग बीज रेग्युलरली फुटत नसतं, म्हणून कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो, मग तेव्हा काही थोडी ट्रीटमेंट असिस्ट करायची गरज पडते, ज्याच्यामध्ये अंड नीट फुटण्याच्या गोळ्या आम्ही देऊ शकतो. आणि थोडंसं याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स पीसीओएस मध्ये खूप वाढलेला असतो, मग तिला ते कंट्रोल करायला थोडे मेडिसिन देऊ शकतो. असं थोडीफार मेडिसिनची नक्कीच गरज पडते, पण मूळ ट्रीटमेंट ह्याची लाईफस्टाईल तुम्ही मॉडिफाय करा ही आहे. म्हणजे घरगुती उपायांमध्ये येस, घरगुती म्हणजे तेच डाएट व्यवस्थित कंट्रोल करा, म्हणजे मग तुम्हाला व्यायाम करा, एक्सरसाइज फिट राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. येस, म्हणजे हे सगळे उपाय केले की तुम्हाला कदाचित मग औषधांची गरज पडणार नाही. बरोबर आहे, एकदम सुंदर अशी उत्तरं आहेत मॅडम. खरंच खूप इन्फॉर्मेशन आहे ही की पीसीओडी आज ज्या आपल्या महिला फेस करत असतील त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि पीसीओडीचा त्रास जेव्हा होत असतो एखाद्या गर्भधारणेला, तर किंवा एखाद्या महिलेला गर्भ राहण्यासाठी त्रास होत असेल, तर त्या कंडिशनला गर्भ राहू शकतो का? महत्वाचं म्हणजे काय, पीसीओडी म्हणजे काय असतं की तुमच्या एकतर असं पिक्चर असतं की असं वाटू शकतं की हा ओव्हरीचा प्रॉब्लेम आहे, पण हा ओव्हरीचा नुसता प्रॉब्लेम नाही अंडाशयाचा, हा इन जनरल पूर्ण तुमचा मेटाबॉलिक प्रॉब्लेम असतो. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक सिस्टीम, जसं मी सांगितलं, ऍक्ने, स्किनला प्रॉब्लेम येतो, गटला प्रॉब्लेम येतो, त्याच्यानंतर तुमची ओबेसिटी वाढते, हेअर लॉस, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये वन ऑफ द हे एक लक्षण असतं की तुमचं एग रेग्युलरली फुटत नसतं, आणि त्यामुळे तुमच्या अंडाशयामध्ये ना तुमचे जे छोटे छोटे एग्स तयार झालेले असतात त्याला ते असे पाण्याच्या बुडबुड्यांसारखे आपल्याला सोनोग्राफीत दिसतात. म्हणूनच त्याला पॉली म्हणजे मल्टिपल, सिस्टिक म्हणजे पाण्याचे बुडबुडे, ओव्हरी, पीसी ओव्हरी आणि सिंड्रोम म्हणजे त्याच्यामुळे जी लक्षणं येतात त्याला पीसीओएस म्हणतात. मग आता यामध्ये एग रेग्युलरली फुटत नाही म्हणून गर्भधारणेला प्रॉब्लेम येऊ शकतो नक्की, आणि मग त्याची सिव्हिरिटी असते. काही जणांना सुरुवातीची लक्षणं असतील तर पटकन थोडीफार ट्रीटमेंट घेतली की प्रेग्नन्सी राहते, पण काहींना सिव्हिअर झालेला असेल पीसीओएस खूप जास्त, तर ते काही ब्लड टेस्टनी किंवा आम्हाला रिपीटेड सोनोग्राफीनी कळतं की कसं, मग त्याला मात्र थोडी जास्त ट्रीटमेंट किंवा काही इंजेक्शन्स पण घ्यावे लागू शकतात प्रेग्नन्सी राहण्यासाठी. पण असं नाही, प्रेग्नन्सी ही राहते, असं
काही नाहीये की पीसीओएस मध्ये हम्म. प्रेग्नन्सी राहायला खूप प्रॉब्लेम येतो, असं काही नाही. प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजे तिने त्याची वेळीच ट्रीटमेंट घेतली आणि लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली तर राहू शकते. Yes. एकंदरीत सगळा गुंता तिथेच आहे की तिथेच तुम्ही- आहे. हा. येस येस तोच तुम्ही आहे. लाईफस्टाईल आणि खरंय फिटनेसवर लक्ष द्या. खरंय खरंय खरंय. मॅडम, पीसीओडी मुळे महिलांना खूप पेन होतो, खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे त्यांना खूप ताण येतो, त्रास होतो, स्ट्रेस वाढतो किंवा फॅमिली बॅकग्राऊंड मुळे पण काही गोष्टींमुळे स्ट्रेस वाढतो आणि मग योगा, जिम, व्यायाम किंवा स्ट्रेस या सगळ्यांसाठी त्यांनी परिणामकारक काय करायला हवं? ओके, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे हा मोहिनी. कारण पीसीओएस म्हणजे एकतर डाएट खराब, त्याच्यानंतर लॅक ऑफ एक्सरसाइज, स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल पॉल्युशन जे वाढतंय आणि सगळ्यात एकंदर तणाव याच्यामुळे पीसीओएस होतं. तर ऑब्व्हियसली स्ट्रेस हा त्याचा खूप मोठा फॅक्टर आहे. मग तो स्ट्रेस एकतर रोजच्या जीवनामधला स्ट्रेस असो किंवा पीसीओएसच्या लक्षणांमध्ये पण खूप मूड स्विंग्स असतात आणि त्यामुळे पण एक स्वतःच्या इमेज विषयीचा स्ट्रेस यायला लागतो आतमध्ये. त्या एक तर बॉडी इमेज चेंज होत असते, त्यामुळे त्या लेडीला थोडं आपल्याविषयी आत्मविश्वास कमी होणं हे प्रकार खूप कॉमन आहे. डिप्रेशन मध्ये जातात. पेन एवढं नाही पीसीओएस मध्ये होत, पण मग बॉडी फिगर चेंज झाल्यामुळे हे ऍक्ने आणि त्यामुळे स्ट्रेस येतो आणि बऱ्याच जणांना लिटरली अँटी डिप्रेसंट पण घ्यायला लागतात, इतकं त्यांना डिप्रेशन येतं. मग आता ह्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आम्ही काय सांगतो, डाएट विषयी तर सांगतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी मेडिटेशन आणि योगा करायला पाहिजे. तर योगा आणि मेडिटेशननी तुमचे हॉर्मोन बॅलन्स व्हायला मदत होते आणि इनडायरेक्टली तुम्हाला ह्या ताणतणावांवर थोडंसं कंट्रोल करायला मदत होते. तर ते खूपच मस्ट आहे, योगा आणि एक्सरसाइज. आणि त्याबरोबरच एरोबिक एक्सरसाइज आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज पण तितकीच महत्वाची आहे. तर वॉक किंवा रनिंग, जॉगिंग, कार्डिओ, कुठली तरी कार्डिओ एक्सरसाइज त्यांनी केली पाहिजे. आजकाल 10,000 स्टेप्स करा हे पण खूप कॉमनली सगळीकडे येतं. तर अगदी 10 नाही जमलं तरी 7,000-8,000 स्टेप्स डेली त्यांच्या झाल्या पाहिजेत. विशेषतः जेवल्यावर त्यांनी कंपल्सरी 10 मिनिटं चालायला पाहिजे. त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्यांना खूप ज्यांचं ओबेसिटी आहे तर त्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग पण आम्ही आठवड्यातनं कमीत कमी 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला पाहिजे हे रिकमेंड करतो. तर मग कॉम्बिनेशन ऑफ मेडिटेशन, थोडं योगा आणि ही एक्सरसाइजेस हे त्यांनी केलं आणि डाएट व्यवस्थित घेतलं तर पीसीओएस ला खरं कुठल्याच औषधाची गरज नाहीये. आणि मग त्यांना तो स्ट्रेस घेण्याची गरज नाहीये, कारण ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेस कमी होणार आहे. कारण एक्सरसाइज केल्यावर डोपामिन, सेरोटोनिन असे हे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना स्ट्रेसवर कंट्रोल व्हायला मदत करतात. येस. आणि ऍक्च्युली आपण काहीतरी वेगळं करत असतो आणि आपल्याला वेगळा त्रास असेल तो आपण त्या विसरूनही जातो. येस नक्की. तो एक्सरसाइजचा याच्यामध्ये आपण कुठला विचारच नसतो करत. वी आर फोकस्ड, करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने ते करायलाच पाहिजे. मॅडम, पीसीओडी मंथ म्हणून सप्टेंबर महिना हा सेलिब्रेट केला जातो, तर त्याबद्दल तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? ओके, तर पीसीओडी किंवा पीसीओएस जे आजकाल म्हटलं जातं ते इतकं कॉमन झालंय. प्रत्येक 5 मुलींमध्ये एका मुलीला आजकाल हा प्रॉब्लेम वाढलाय, इतका कॉमन आहे. आणि खूप वाईट वाटतं की याची ट्रीटमेंट ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असून सुद्धा बिचाऱ्या मुलींना हे फेस करावं लागतंय, कारण ते डाएट व्यवस्थित फॉलो करत नाहीयेत, एक्सरसाइज करत नाहीयेत आणि जंक फूड खूप खाताय आणि स्ट्रेस खूप वाढत चाललाय. सोशल मीडिया, त्याच्यानंतर पिअर प्रेशर, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, त्यामुळे स्ट्रेस खूप वाढत चाललाय. तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्लीज मुलींनो, तुम्ही लाईफस्टाईलकडे सिरियसली लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला या लक्षणांवर मात करता येईल किंवा यांच्यापासून दूर राहता येईल आणि तुमचं पूर्ण लाईफ हेल्दियर होईल. तर टेक केअर ऑफ युअर डाएट, न्यूट्रिशियस खा, एक्सरसाइज करा, योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन करा आणि कंट्रोल युअर लाईफस्टाईल. दॅट्स इट. मॅडम, तुम्ही म्हणतायत की पीसीओडी आणि आपण जंक फूड वगैरे खूप खातो, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, उद्भवतात. पण मग मला विचारायचं की तुमच्या घरातही मुलं आहेत, मुलगी आहे, मग तेही हट्ट करत असतील की मम्मा आज पिझ्झा खायचा, बर्गर खायचा, मग तुम्ही काय करतात त्यावेळी? ऍक्च्युली माझी मुलगी पण आता 16 वर्षाची आहे आणि मी आता एवढे पेशंट बघते, त्यामुळं
मी तिला सांगत असते की सई आज असं असं आलं होतं. आणि मी खूप प्रयत्न करते की घरी मी जंक फूड जास्त मी आणतच शक्यतो टाळते. पण मी असं नाहीये की तुम्ही स्ट्रिक्टली खाऊ नका, महिन्यातनं एकदा तुम्ही खा, थोडंसं चेंज म्हणून. कारण आता जनरेशन आहे, तुमचे खाण्याचे दिवस आहेत, तर महिन्यातनं एकदा आम्ही पण जातो आणि खातो. म्हणजे पण डेली तुम्ही जे मुलांना एक्सपोज करता ते कमी करा. ते मी कमी करते. मी शुगर पण घरी खूप कमी आणते. हार्डली कधी कुणी पाहुणे आले चहा करायला, त्यांना शुगर पण जास्त खाऊ देत नाही. माझी मुलगी लिटरली मला म्हणते, मम्मा तू आल्मंड मॉम आहेस, माझ्या मैत्रिणी इतकं खातात. म्हटलं तू त्यांना पण सांग नका खाऊ, कशाला, तुला माहितीये तुझी मम्मा डॉक्टर आहे, त्यांनाही सांग ना. ती म्हणतात त्यांच्या पूर्ण स्टोअर रूम मध्ये सगळं कुरकुरे लेस सगळं भरलेलं असतं आणि ते खूप खातात. म्हटलं अगं आता जरी त्यांना नाही दिसलं तर पुढे जाऊन त्यांना हे सगळे होईल, तर तुझं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना सांग की तुम्ही हे खाऊ नका. मॅडम, इतकी छान माहिती तुम्ही देता आहेत आणि नक्कीच याचा सगळ्यांनाच खूप म्हणजे खूप उपाययुक्त आहे ती. पण मॅडम, पीसीओडी किंवा महिलांच्या पिरियड बाबत याबाबत तुम्ही काही असे जनजागृती किंवा काही असे कार्यशाळा वगैरे असं काही प्लॅन आहे का इन फ्युचर? ओके. ऍक्च्युली एक तर ना, मी जेव्हा मला बोलवलं जातं किंवा चान्स मिळतो तेव्हा मी वेगवेगळ्या स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जाते आणि त्यांना सगळं मेन्स्ट्रुअल सायकल, पीसीओडी कसा होतो हे व्हिडिओ दाखवून त्यांना समजावते. म्हणजे त्यांना कळतं की आतापासून. आता परवाच मी रचना विद्यालयामध्ये पण गेले होते. दुसरं म्हणजे ऍज अ गायनॅक म्हणून मी एक पीसीओएस सपोर्ट वर्कशॉप चालू केलाय. काय होतं, या पीसीओएस झालेले घाबरलेले असतात, त्यांना माहितीच नसतं. त्यांना माहिती असतं, आजकाल सगळ्यांना माहितीये की पीसीओएस मध्ये लाईफस्टाईल, पण त्यांना सपोर्ट देणारं, हँड होल्डिंग कुणीच नसतं. त्यामुळे ते नुसतेच एकटे प्रयत्न करत राहतात. मग आम्ही काय चालू केलंय, एक डायटिशियन आहे, एक योगा थेरपिस्ट आहे आणि मी ऍज अ गायनॅक. आम्ही तिघी आता दर महिन्याला शेवटच्या शुक्रवारी किंवा शनिवारी वर्कशॉप घेतो, की पीसीओएस सपोर्ट वर्कशॉप. मग त्याच्यामध्ये आम्ही त्यांना डिटेल मी सांगते त्यांच्या बॉडीमध्ये काय होतं हे व्हिडिओ करून दाखवते की असं असं होतंय. मग त्यांना समजतं की कशामुळे माझे हे सगळे फीचर्स आहेत, होत आहेत. मग त्याला काय की डाएट, मग डाएट आमची डायटिशियन त्यांना योग्य डाएट विषयी सगळं गायडन्स करते आणि त्यांच्या स्ट्रेस लेवल मॅनेज करायला योगा थेरपिस्ट, असं आम्ही त्यांना कंबाईन शिकवतो वर्कशॉपमध्ये. म्हणजे मग त्यांचं पुढच्या वर्कशॉपमध्ये हँड होल्डिंग पण करतो, की जेणेकरून त्यांना नुसतं वर्कशॉप घेऊन सोडत नाही, पण त्यांना त्यांचं वजन कमी झालंय का याचा फॉलोअप आम्ही दर महिन्याला ठेवतो. तर हे आम्ही आजकाल चालू केलेलं आहे. अरे वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा खरं तर. आणि पीसीओडी तर आहेच, पण आफ्टर मोनोपॉज त्यानंतर काय आहे, महिलांना कसं गायडन्स करायचं याची खूप मोठी तुम्ही एक साखळी निर्माण करता. ती पण आम्ही चालू केलंय की दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मेनोपॉज वर्कशॉप पण आम्ही चालू केलेले आहेत. हे नव्हतंच तेव्हा आम्ही थोडे वाचलो याच्यातनं, पण आताच्या मुली लहानपणापासून एक्सपोज होत आहेत, इनडायरेक्टली कॅन्सर आहे, ते सगळं वाढतंय. त्याच्याविषयी खूप मोठं बोलू शकतो आपण. पुढचं कधी असेल तर. डॉक्टर नीता गावले मॅम, तुम्ही मोहिनी की बातों में या ब्रॉडकास्ट मध्ये आलात आणि पीसीओडी बाबत ज्या समज आणि गैरसमज आहेत त्याबद्दल इतकी छान माहिती दिलीत, त्याबद्दल मी अँकर मोहिनी आपल्या मनपूर्वक आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच मोहिनी, मला खूप आवडलं. तू हा मस्त टॉपिक चूज केलास या महिन्यासाठी आणि एवढी महत्वाची माहिती तू सगळ्यांसमोर नेतेस. थँक्यू सो मच.